श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या भक्तांना कोणत्या प्रकारचा संदेश सांगितलेला आहे, तो भक्तांसाठी आहे, याची माहिती मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. तरी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो. अक्कलकोट निवासी परमपूज्य श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या जीवनातून आणि उपदेशातून भक्तांना सदैव श्रद्धा, सबुरी, सेवा आणि नामस्मरणाचा मार्ग दाखविला आहे. त्यांचा मुख्य संदेश असा आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश प्रत्येक भक्ताच्या जीवनात धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण करतो. स्वामी समर्थ सांगतात की मनुष्याने कोणत्याही संकटात घाबरू नये. जीवनात सुख दुःख येतात, परंतु ईश्वरावर विश्वास ठेवून आणि सत्कर्म करत राहिल्यास प्रत्येक अडचण दूर होते. श्रद्धा आणि सबुरी हेच यशाचे खरे रहस्य आहे. जो भक्त निष्ठेने स्वामींचे नाम घेतो त्याचे रक्षण स्वामी स्वतः करतात. स्वामींचा संदेश असा आहे की अहंकाराचा त्याग करा. माणसाने नम्र राहावे, सर्वांशी प्रेमाने वागावे आणि कोणाचाही द्वेष करू नये. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, गरजूंना मदत करावी आणि सेवाभाव ठेवावा. सेवा हीच खरी पूजा आहे. जो इतरांची सेवा करतो त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा होते. स्वामी समर्थ नेहमी सांगत असत की मन शुद्ध ठेवा आणि सत्याचा मार्ग स्वीकारा. खोटेपणा, लोभ, मत्सर आणि क्रोध यांचा त्याग करा. चांगले विचार करा आणि चांगली कर्मे करा, कारण मनुष्याचे कर्मच त्याचे भविष्य घडवते. त्यांची आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे नामस्मरण करणे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील संकटे दूर होतात. भक्ताने रोज श्रद्धेने स्वामींचे स्मरण करावे. नामातच परमशक्ती आहे. स्वामी समर्थ म्हणतात की ईश्वर प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. त्यामुळे कोणालाही कमी लेखू नका. सर्वांमध्ये परमेश्वराचे रूप पहा. प्रेम, दया आणि क्षमा या गुणांनी जीवन समृद्ध होते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी निराश होऊ नका. प्रयत्न करत राहा आणि स्वामीवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक समस्येचे समाधान मिळते. स्वामींची कृपा सदैव आपल्या भक्तांवर असते. त्यांचा संदेश केवळ धार्मिक नाही, तर जीवन जगण्याची एक सुंदर कला आहे. प्रामाणिकपणा, कष्ट, संयम, प्रेम आणि सेवा या मूल्यांचा स्वीकार केल्यास जीवन आनंदी आणि यशस्वी होते. तसेच श्री स्वामी समर्थ यांनी आणखी एक प्रेरणादायी संदेश सांगितलेला आहे. श्री स्वामी समर्थ यांचा महत्त्वाचा संदेश केवळ शब्दापुरता मर्यादित नाही, तर तो प्रत्येक भक्ताच्या जीवनाला दिशा देणारा आहे. स्वामी म्हणतात की माणसाने कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मविश्वास गमावू नये. संकटे ही कायमस्वरूपी नसतात. जसे रात्र संपून सकाळ होते, तसेच दुःख संपून सुखाचा काळ येतो. तसेच स्वामी समर्थांचा आणखी एक अमूल्य संदेश असा आहे की मनुष्याने नेहमी वर्तमानात जगावे. भूतकाळातील चुका आठवून दुःखी होऊ नये आणि भविष्याची जास्त चिंता करू नये. आजचा दिवस चांगला घालवला तरच उद्याचा दिवस आपोआप सुंदर होतो. स्वामी म्हणतात, ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांच्या जीवनात भीती राहत नाही. भक्ताने रोज सकाळी उठल्यावर स्वामींचे नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात
आणि आत्मविश्वास वाढतो. नामस्मरण हेच भक्तांचे सर्वात मोठे शत्रू आहेत. स्वामी समर्थांनी नेहमी प्रेमाचा संदेश दिला. ते सांगतात की सर्वांशी प्रेमाने वागा, कोणाचाही अपमान करू नका आणि कोणाविषयी वाईट भावना ठेवू नका. प्रेमाने जिंकलेली मने हीच खरी संपत्ती असते. त्यांचा संदेश आजही प्रत्येक भक्ताला प्रेरणा देतो. काळजी करू नकोस, तुझ्या प्रत्येक अडचणीत मी तुझ्या सोबत आहे. श्रद्धा ठेव, सबूर ठेव आणि सत्कर्म करत राहा. स्वामी म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच एकटे सोडत नाही. मनुष्याने नेहमी चांगल्या विचारांनी जीवन जगावे. लोभ, मोह, क्रोध आणि अहंकार यापासून दूर राहावे, कारण हेच चार द्वेष मनुष्याच्या दुःखाचे कारण बनतात. मन शांत ठेवून प्रेमाने आणि संयमाने वागल्यास जीवन आनंदी होते. तसेच स्वामी समर्थ सांगतात की भक्ताने आपल्या मनातील भीती दूर केली पाहिजे. भीतीमुळे मनुष्य कमकुवत होतो, पण श्रद्धेमुळे तो शक्तिशाली बनतो. म्हणूनच ते नेहमी म्हणत असत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश केवळ एक वाक्य नाही, तर लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा हे शब्द त्याला नवी ऊर्जा आणि धैर्य देतात. स्वामी समर्थांचा आणखी एक संदेश म्हणजे कर्म करत राहा, फळांची चिंता करू नका. योग्य वेळी योग्य फळ मिळणारच. जीवनात संयम आणि सबुरी खूप महत्वाची आहे. झाड लावल्याबरोबर फळ मिळत नाही, त्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे भक्ती आणि सत्कर्माची फळही योग्य वेळ मिळते. स्वामी म्हणतात, श्रद्धा आणि तुमची शक्ती, सबुरी हा तुमचा मार्ग आणि नामस्मरण हे तुमचे रक्षण करत असते. म्हणूनच प्रत्येक भक्ताने रोज मनापासून जप करावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.